नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो, आज आपण आता एका वृक्षाची माहिती घेणार आहोत की जे वृक्ष सागासारखंच किंवा वनशेतीमध्ये एक चांगला पर्याय म्हणून ओळखलं जाणार असं हे झाड आहे. आणि याच्यामध्ये आपण सर्व त्या झाडाची डिटेल माहिती असेल किंवा त्याचे उपयोग असतील, त्याची लागवड असेल किंवा त्याचं बाकीचं काय जे संगोपन असेल याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. त्यामुळं आपण हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. बरेचसे व्हिडिओ आहेत, फळबागेचे असतील किंवा वनशेतीचे असतील, मसाला असेल, आयुर्वेदिक प्लांट्स असतील, शो प्लांट्स असतील, या सर्व झाडांची माहिती आपल्याला या चॅनलमधून मिळत असते मित्रांनो. आणि आता जास्त वेळ न घालवता आपण मेन मुद्द्यावर येणार आहोत की आपलं जे हे वृक्ष आहे हे कोणतं आहे, त्याचं काय नियोजन आहे, हे सर्व आपण ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता हा वृक्ष आपण सांगणार आहे की मोहोगनी वृक्ष म्हणून आहे. ह्यालाच स्वीटेनिया मोहोगनीसुद्धा म्हणून ओळखलं जातं. हे इंडियन महागनी नसून आफ्रिकन मोहोगनी म्हणून ओळखलं जाणारं हे झाड आहे. आणि ह्याचं जे लाकूड आहे ते हार्ड टणक असल्यामुळं ह्याचं सजावटीच्या वस्तू, जहाज बांधणी असेल, फर्निचर असेल, यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि ह्याची ह्या झाडाची जी वाढ आहे ती फास्ट आहे. पाणी निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये, कमी पाण्यामध्ये, कमी मेंटेनन्समध्ये फास्ट वाढणारा असा हा वृक्ष आहे. आणि ह्याची बरीचशी रोपं आपण आपल्या नर्सरीमध्ये तयार केलेली आहेत, कारण याचा उपयोग डायरेक्ट बांधामध्ये लावण्यासाठी किंवा बांधावर लावण्यासाठी तर होतोच. तसंच ह्या झाडांचा जो उपयोग आहे ते आपण जे सफेद चंदन लागवड करतो त्यामध्ये एक बेस्ट होस्ट प्लांट म्हणूनसुद्धा याची लागवड केली जाते मित्रांनो. आणि हे कमी पाण्यामध्ये, कमी खर्चामध्ये, कमी फवारणीमध्ये येणारं असं हे पीक आहे मोहोगनी. 10x8, 9x9, 10x8 अशी एकरी 450-500 झाडं आपण लावू शकतो आहे. आणि येणाऱ्या 10 ते 12 वर्षामध्येच आपण याच्यापासून चांगल्या प्रकारचं क्वालिटीचं लाकूड मिळवून चांगले पैसेसुद्धा मिळवू शकतो. एक्सपोर्टसुद्धा हे होत असतं मित्रांनो. तर बघू शकतो की ही मोहोगनी आहे. तर याची लागवड आपण बांधावर 5-5 फुटावर, 6-6 फुटावर करायची आहे मित्रांनो. प्लॉटमध्ये अंतर सांगितलेलं आहे त्या हिशोबानं करू शकताय. लागवड 12 महिने करू शकताय. ठिबकची आवश्यकता आहे. पाणी देण्यापेक्षा ठिबकवर तुम्ही चांगल्या प्रकारे याची डेव्हलप करू शकताय. एका वर्षामध्ये हे 10 ते 12 फूट, दुसऱ्या वर्षी हे 25-30 फुटापर्यंत ॲव्हरेज 40-50 फूट उंची वाढणारं असं हे झाड आहे. आणि पहिली 2-3 वर्षाची उंची वाढते, फांदी नसते. त्यानंतर जाडी भरायला चालू होते. आणि 3-3.5 फूट घेरा होण्यासाठी ह्या झाडाला 10 ते 12 वर्ष जातात. आणि 10 ते 12 वर्षानंतर आपल्याला याचं हार्वेस्टिंग करता येते मित्रांनो. आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी याच्या लागवडी झालेल्या आहेत. 1000-2000 म्हटलं तरी रोपं घेतलेली आहेत शेतकऱ्यांनी. माझे त्याचेसुद्धा व्हिडिओ भरपूर ह्या चॅनलवर आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकताय. आणि अशा पद्धतीनं नियोजन करू शकता. आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे. शासन मान्यता आहे. खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी, सर्वात मोठी नर्सरी आहे. शासन मान्यता आहे. सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं मिळतात. 1500 अधिक व्हरायटी मेंटेन केलेली आहे आपण. एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या. येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करूनसुद्धा रोपं मित्रांनो घरपोच मिळवू शकताय. आता जास्त वेळ न घालवता आपण थांबणार आहोत या व्हिडिओमध्ये इथंच. आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा. काही किरकोळ जर शंका असेल तर ती कमेंटमधून सुद्धा विचारू शकताय. कमेंटला लगेच रिप्लाय येतो आपल्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.